पोलीस दलातली बातमी आहे। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त होते। रश्मी शुक्ला यांना 2 वर्षांचा कार्यकाळ वाढवून मिळण्याची शक्यता आहे। या संदर्भात मुख्यमंत्री सुद्धा सकारात्मक आहे असं कळतंय। लवकरच फाईलवरती सही केली जाईल अशी सुद्धा माहिती आहे। दरम्यान रश्मी शुक्ला यांना सेवानिवृत्तीसाठी आणखी 4 महिने शिल्लक आहेत आणि त्यापुढे साधारणतः आणखी 1.5 वर्षाचं एक्सटेन्शन पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना देण्याचा विचार सरकार करत असल्याचं आणि सरकार या बाबतीत सकारात्मक असल्याची माहिती मिळते। गणेश ठाकूर सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, एक्सटेन्शन कसं दिलं जाईल, का दिलं जाईल? बघा, अमेंडमेंट करावे लागतील ज्ञानदा असं दिसतंय, कारण पोलीस ऍक्ट मध्ये बदल केल्यानंतरच हा निर्णय सरकार घेऊ शकतं किंवा जो प्रस्ताव आहे त्याला पास केलं जाऊ शकतं। आणि रश्मी शुक्ला यांना 2 वर्षांसाठी पोलीस महासंचालक पद मिळणार हे जवळपास निश्चित आहे। सूत्रांची अशी माहिती आहे की मुख्यमंत्र्यांनी याला हमी दिली आणि आता त्यांच्याकडेच हा प्रस्ताव आहे आणि जवळपास फाईल क्लिअरही केली गेली आहे। म्हणून या निर्णयानंतर विरोधक निश्चित याच्या मागचं जे किंवा ह्याला विरोध करतील, कारण ज्या प्रकारे रश्मी शुक्लांवरती जे आरोप झाले होते जे कोर्टातनं नंतर क्लिअर झाले, पण विरोधक ह्याला एक मुद्दा निश्चित करतील। बघा, रश्मी शुक्ला ह्या जून महिन्यामध्ये सेवानिवृत्त होणार होत्या, म्हणजेच त्यांना 6 महिन्यांचा कालावधी केंद्रातून आल्यानंतर त्यांना मिळणार हे निश्चित होतं। तसं पाहिलं तर 3-3 महिन्यांचं एक्सटेन्शन केंद्र आणि राज्य सरकारकडनं दिलं जातं, मात्र त्यांना मोठा कालावधी मिळावा हा प्रयत्न सरकारचा दिसतो आणि यासाठीच 2 वर्षांसाठी त्यांना पोलीस महासंचालक पद त्यांच्याकडे राहावं किंवा ते त्या पदावरती असाव्यात यासाठीच हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि फाईल्स मूव्ह झाल्या आहेत, इन प्रिन्सिपल अग्रीमेंटही झालंय आणि मुख्यमंत्र्यांनी देखील याला हमी दिली आहे। निर्णय क्लिअर कधी होतो, फाईल कधी क्लिअर होते हे पाहावं लागेल, पण काही अमेंडमेंट केले गेले आहेत हे सांगितलं गेलं, म्हणून हा मोठा निर्णय सरकारचा आणि यासाठीच आता पाहावं लागेल की विरोधक याला कसं पाहतात ते। धन्यवाद गणेश या माहितीबद्दल। तर राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। येत्या जून महिन्यामध्ये त्या सेवानिवृत्त होणार आहेत, परंतु साधारणतः 1.5 ते 2 वर्षांचं एक्सटेन्शन रश्मी शुक्लांना दिलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे। रश्मी शुक्ला यांच्यावरती महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात झालेले आरोप पाहता विरोधक मात्र रश्मी शुक्ला यांच्या एक्सटेन्शन संदर्भात काही प्रश्न आणि सवाल उपस्थित करण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मुख्यमंत्री रश्मी शुक्लांना एक्सटेन्शन देण्यासंदर्भात, मुदतवाढ देण्यासंदर्भात सकारात्मक असल्याचं कळतंय आणि लवकरच त्या फाईलवरती सही केली जाईल असंही कळतंय। त्यामुळे आता पोलीस महासंचालक यापदी रश्मी शुक्लांना 1.5 ते 2 वर्षांचा वाढीव काळ मिळतो का हे पाहावं लागेल। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सध्या आपल्या सोबत आहेत। दानवेजी, रश्मी शुक्लांना एक्सटेन्शन देण्याचा सरकारचा विचार आहे साधारणतः 1.5 ते 2 वर्षांनी, आपली काय प्रतिक्रिया? मला असं वाटतं असं एक्सटेन्शन खरं तर रश्मी शुक्ला यांच्यावर अनेक आरोप आहेत, त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल आहेत। ठीक आहे, ते या सरकारने वापस घेतले असतील म्हणून काय माणूस स्वच्छ होत नाही। राज्याचा जो मुख्य आहे पोलीस दलाचा, त्याच्यावर आरोप असणं हे कधीच चुकीचं आहे। पण ही बाब वेगळी ठेवून जर अशा प्रकारचं एक्सटेन्शन दिलं तर बाकीच्या अधिकाऱ्यावर अन्याय होईल, हा मुद्दा महत्वाचा मला वाटतो। त्याच्यापेक्षा बाकी ठीक आहे, त्यांची कार्यपद्धती, त्या कोणत्या विचाराने काम करतात हा मुद्दा वेगळा, परंतु जे बाकीचे अधिकारी आहेत यांना सगळ्यांनाच मग तुम्ही 1.5 वर्ष एक्सटेन्शन देणार का, हा एक प्रश्न निर्माण होतो। कारण त्यांना तसं दिलं तर बाकीचे अधिकारी जे वेटिंगवर आहे प्रमोशन मध्ये त्यांच्यावर तो अन्याय होईल। त्यामुळे अशा पद्धतीचं एक्सटेन्शन कोणत्या अधिकाऱ्याचं लाड करणं हे चुकीचं होईल असं मला वाटतं। हे एक्सटेन्शन दिलं तर काही जेन्युइन अधिकाऱ्यांवरती अन्याय होईल असं मत आपलं आहे। जर एक्सटेन्शन देण्याचा विचार सरकारनं केला किंवा रश्मी शुक्लांना ते मिळालं तर विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका काय असेल? बिलकुल विरोध करू, असं काय, अशा निर्णयाचा विरोध करावाच लागेल। मी काय रश्मी शुक्लाच्या वर्किंग विषयी, विचारसरणीविषयी, त्यांच्या वृत्तीविषयी नाही, माझं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये वेटिंग मध्ये जेवढे अधिकारी आहे, म्हणजे एक लाईन लागली तर अनेक खालचे प्रमोशन रोखतात, त्याच्यामुळे थांबतात, त्याच्यामुळे जागा अडतात। का सगळ्यांना थोडी आपण 1.5 वर्षाचं देणार? मग नवीन पोरांची भरती कुठून होणार? नवीन तरुणांना कधी आपण आतमध्ये घेणार या सेवेमध्ये?
त्यामुळं एक जण 1.5 वर्ष जर थांबला तर त्याची जे लाईनअप आहे ते सगळंच बिघडतं. अंबादास दानवेजी, आभार आपल्या प्रतिक्रियेबद्दल. जर रश्मी शुक्लानं सरकारनं असं एक्सटेन्शन दिलं तर तो अर्थातच जे प्रमोशनच्या प्रतीक्षेत आहेत त्या सर्वांवरती अन्याय होतो. त्यामुळे सरकारची भूमिका योग्य नसल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.